जे मला समजतं बापू ते तुला नाही समजा साला गरीब समजला का. बे चाय कधी बी कडक आणि मीडियम पेले साहिल सोल नाही मग भाऊ सगळं मला जे पहिले बाकी चाल तुलीच्या. हो. तर नमस्कार मित्रांनो, आज आपली मॉर्निंग झालेली आहे. सगळ्याजण चहा मापी निघालो. आता ज्या चहाची सुरुवात झाली आहे शेगावपासून. तर सोबत आपली पुरी टीम आणि पैसे दिले. आता उलट्या कॅमेरा घेऊन खायला नाही दिले काय मॅच दिलेले पैसे काही काय देणार आहे 40 रुपये. तर चला आता मी तुम्हाला मंदिराचं दर्शन करवतो आणि बाकीचं एक्सप्लोर करवतो. तर भाई आता आमचं मस्त दर्शन झालं. आता चाललो आम्ही आता जेवण करतो, कारण का इथचा जर प्रसाद नाही खाल्ला तर का केलं आपण. चला आता मी जेवण करतो. भाई फायनली आमचं आता जेवण झालं. आता पूर्ण तिकडे बाहेर आमचा फिरायचा प्लॅन चालू आहे. फिरायला जायचं कुठं आता 50 रुपयामध्ये म्हणजे तो पुरा शेगावमध्ये फिरवून त्याच्या मेन पॉईंट आपल्याला फिरायचा बाहेर चालू आहे डिस्कशन. आपल्याला काही समजत नाही म्हणून आपण बघता इकडे चुपचापमध्ये पाहिजे काय करायचा. हुशार माणसं आणल्या ना आपण कोणत्या कामाचे का बरोबर आहे. हुशार लोक आहे इथं. काय मंदिर आहे पाहिलं आता हे दर्शन केलं. आता पाहू आता ते आनंद सागर वगैरे. आनंद सागर बंद आहे म्हणते ना. बंद आहे किधर आहे कोणाला माहिती आहे त्याला माहिती आहे सांगून मला त्यांनी माहित काही. गजानन महाराजांनी ब्रह्मगिरीच्या गोसाचं गर्व केलं तर जडत्या पलंगावर बसून ते ठिकाण आहे. ह्या ऑटो आपल्या नावावर गेला काय ना. चालू उतर रे मी चालू ऑटो. चलो चाबी आहे का. चाबी वाबी काय लागते का धक्का मारा मागून तुम्ही चाले. हे जुनं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. हे 300 वर्षापूर्वी. आणि हे बनावट कशाची झालेली आहे. हे संगम गौरी मार्बल. अच्छा. आता हे रिसेंटली 2000 मध्ये म्हणणं तेवढी चांगला क्लीन वाटून राहिलं. नवीन डेव्हलप करायला आहे. ह्या मंदिराची एक सगळ्यात चांगली गोष्ट सांगतो का. ह्या मंदिरात माहिती आहे का असा काच लावला आहे की तुम्ही समोरून बघू शकता मागून बघू शकत नाही. म्हणून त्या काचात पहा असं मागचं पण दर्शन आहे. ते एक बहुत चांगलं वाटतं. म्हणजे फर्स्ट टाइम बघितलं मी नवीन. कुठेतरी कार्यक्रम चालू असताना ज्या उष्ट्या पत्राड्या असते ते ह्या झाडाखाली आणून टाकत होते. आणि श्री गजानन महाराज ज्या उष्ट्या पत्राड्या आणून टाकत होते त्या पत्राडीमधून ते अन्न ग्रहण करत होते ते याच झाडाखाली. हे बंकटलालचा वाडा. बरोबर. इथं महाराजांनी 2 चमत्कार केले होते. जसं की कोणते एक जानराव देशमुख मृत्यू मरण पावले होते ना. तर त्यांच्या अंगावर हात फिरला तर ते जिवंत झालते. आणि दुसरं म्हणजे नळ आगला होता चिलम पेटवली इथं. कोण महाराजांनी आग लावला होता चिलम पेटवली. अरे बापरे. असे 2 चमत्कार इथले. ओके. हा बंकटलालचा वाडा. चला बघू आपण. चला आता मी तुम्हाला एक्सप्लोर करतो. सातपुडा पर्वत रांगेतून पाणी इथं प्रोव्हाइड केलं जातं. ते पाणी जे राहते ते इतकं स्वीट आणि इतकं जबरदस्त जसं की अमृत आहे. इतकं चांगली टेस्ट थंड खूप जबरदस्त. तिथं गेल्यानंतर जर पाणी पिले नाही तुम्ही तर या खरंच तिथं जा आणि एकदा नक्की पाणी प्या. खूप शीतला माता मंदिर आहे. इथं गजानन महाराजांनी उसळकाळीने मारलं होतं पाटलांच्या नातवांनी. तर मारून झाल्यानंतर थकले होते ना. महाराजांनी उसाई धांडे उपटले आणि पिवले त्यांना रस दिलं पिण्यासाठी. आणि त्यांनी महाराजांनी क्षमा मागितली. असा विषय झाला होता. अच्छा म्हणजे पण नंतर ते झाल्यानंतर त्यांनी महाराजांनी क्षमा मागितली. सगळं विषय झाल्यानंतर शरण आले त्यांनी तेव्हा आमचं चुकलं म्हणून. अरे असा विषय झाला. माणूस किती दाखवली त्यानं म्हणून. इथे आम्हाला पूर्ण आपल्या भारतामधील पूर्ण जेवढे पण ज्योतिर्लिंग आहे तेवढे पूर्ण इथं पिंड बनवलेले आहे. त्याचा लाभ मी तुम्हाला एक्सप्लोर करतो. तुम्ही हे जे बघत आहे हे सगळं कलाकृती जे केलं आहे हे दिव्यांग मुलांनी केलं आहे. हे इतकं जबरदस्त आहे. एवढंच नाही तर ते पेंटिंग्स वगैरे खूप इतकं जबरदस्त आहे ना. वाई खूप जबरदस्त आहे. दिव्यांग मुलांना जे दिसत नाही प्रॉपरली त्या लोकांनी बनवलेलं आहे. हे आहे आपलं राम मंदिर. बोलो जय श्रीराम.